रहने वाली डॉक्टर शर्वरी नामदार का एक वीडियो सोशल मीडिया पर चर्चा का विषय बन गया है। इस क्लिप में वो साड़ी पहनकर जिम में पुशअप्स, डेडलिफ्ट और इंक्लाइन बेंच प्रेस जैसी एक्सरसाइज करती नजर आ रही हैं। 37 वर्षीय डॉक्टर शर्वरी का मानना है, माझं नाव डॉक्टर शर्वरी नामदार. मी साधारणतः गेली साधारणतः 14 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते. एका आयुर्वेद कॉलेजमध्ये मी शिकवते सुद्धा. 17 आणि 14 वर्षाची 2 मुलंही आहेत मला. आणि मी पॉवर लिफ्टिंग नावाचा गेम पण खेळते गेली 4 वर्ष झालं. आणि 4 वेळा स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताबही पटकावला आहे स्पर्धेमध्ये. तर इन जनरल आपल्याकडे लाईफस्टाईल म्हणजे रोज सकाळी नाश्ता करायचा, भाजी पोळी वरण भात खायचं, 2 वेळचं काम करायचं, वीकेंडला पार्टी करायची आणि लाईफ एन्जॉय करायचं. जमलं तर कधी सायकलिंग, ट्रेकिंग असा स्पोरॅडिक व्यायाम जो आहे फार तर योगासनं करायची अशी पद्धत असते. आणि त्यातल्या त्यात बायकांमध्ये तर व्यायाम करणं याच्याविषयी खूप उदासीनता असते. तो पण जिमला जाऊन करायचं म्हणजे मग मी पुरुषांसारखी दिसेन का, किंवा मग मला पण तसे मसल्स आले तर मग ते किती विचित्र दिसेल अशी एक धारणा दिसून येते. तर खरं पाहायला गेलं तर व्यायाम हा शक्ती कमावण्याचा खूप चांगला उपाय आहे. तुम्ही व्यायाम केलात, वजन उचलण्याचा व्यायाम केलात की बोन डेन्सिटी जी आहे स्त्रियांची स्पेसिफिक ती खूप चांगली राहते. मेनोपॉझल एजमध्ये पण त्रास होत नाही. आणि ॲज ऑलवेज सेड की स्ट्रेंथ इज नेव्हर अ वीकनेस. एखादी स्त्री जर शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग झाली तर तिचं मन आणि स्वतःचं कुटुंब सावरण्याची शक्ती पण तेवढीच वाढते. आणि बल जे आहे ते तुमच्या इम्युनिटीशी डायरेक्ट रिलेटेड असतं. त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार सुद्धा जो माणूस बलवान असतो त्याची शक्ती जी आहे ती नेहमी त्याला कुठल्याही आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करत असते. त्याच्यामुळे जिमचा व्यायाम जो आहे तो करण्यासाठी स्त्रियांनी घाबरू नये हे माझं खूप आधीपासूनचं प्रामाणिक मत आहे. आणि मग त्या निमित्तानेच कुठल्याही जेंडर स्पेसिफिक असा तो व्यायाम असू शकत नाही, स्त्रियांनी पण तो केला पाहिजे. म्हणून खरं तर तो साडी नेसून व्हिडिओ केला होता की साडी नेसूनच व्यायाम करायला पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये. पण कुठल्याही एका चौकटीत व्यायामाला बसवण्याची गरज नाही. फक्त बारीक होणं हे व्यायाम करण्यामागचं ध्येय असू नये. शक्ती कमवणं हा आरोग्याचा पाया असतो आणि स्त्रियांनी सुद्धा त्याच्या बाबतीत आग्रही राहावं असं माझं मनापासून मत आहे. तो व्हिडिओ करताना काय दिसत होता, हा जो व्हिडिओ केला त्याच्यासाठी जी साडी घातली ती काही विशेष पद्धतीने घातली किंवा कारण की जे तुमचे मुवमेंट असतात जिम मध्ये त्या साडी घालून मग अडचण नाही झाली का? कसं आहे, व्यायाम करताना व्यायामाचा एक पोशाख किंवा आमच्या पॉवर लिफ्टिंग मध्ये सुद्धा व्यायामाचा एक गणवेश असतो. पण ज्या वेळेला काही मुली ज्या असतात ना त्या लाजतात जिम मध्ये जाताना की मला जिमचे कपडे घातले की ऑकवर्ड होतं किंवा असं. साडी नेसून व्यायाम करणं हा व्यायामाचा कदाचित परफेक्ट पोशाख असू शकणार नाही, पण ते बॅरियर पण असू शकत नाही. कारण पूर्वी सुद्धा नऊवारी साडी नेसून घोड्यावर बसणाऱ्या बायका आपण अनुभवलेल्याच आहेत. म्हणजे खरं तर अगदीच म्हणायचं झालं की स्क्वॉट सुद्धा करता येतील तर नऊवारी साडी खरं तर त्याच्यासाठी बेस्ट होईल. पण म्हणून रोज तर सगळ्यांनी नऊवारी साडी घालूनच व्यायाम करायला पाहिजे असं माझं खरं तर म्हणणं नाहीये. बट the sari is the only thing you can wear and that's why you are shy to go and work out in the gym, so it shouldn't be the barrier for you. I think no caste, gender, religion, economic your level, that shouldn't be the criteria for utilizing your own life to improve yourself. So you should always look for improving your strength because strength is never going to be your weakness. It is also always going to benefit you every mean possible to live your life up to the fullest. Can you describe the exercise that you did wearing a sari? Okay, so those were basic body weight exercises: push-ups, lat push-ups, archer push-ups, pull-ups for that matter, deadlift, which is dead weight on the ground. You are going to lift it up and stand it up with it, and dumbbell incline press, I think, and biceps curl. So many of these exercises are predominantly thought as the exercises of men. Bodyweight exercises are much easier for men to do than women because they have already more muscle mass in their body than compared to women. So when you improve yourself bit by bit using lighter weights, so progressively you are always able to do better with your body. And as your body improves and gains strength, as goes with your mind and your emotional stability. So that those were the exercises.
for the day one, I was not able to do all of them. It doesn't happen in just one day. You have to work for it. You have to eat properly. You have to take sleep properly, and you have to take care of yourself. And you should have a daily routine which you are going to follow for a period of time. Anyways, life is going to pass. It is never going to stop. Why not utilize it to get better? What would you like to say about Today. how do you feel when your video has gone viral? So this is my second experience, I guess. The first video which went viral was Immunity Boost. That was also coincidentally in the sari, and I think people are very much attached with the concept of Indian concept of wearing, because my grandmother used to say that we were never allowed to use round sari. नवारी जो होती है ना वही उनको पहननी पड़ती थी. And my mother used to say that we were never allowed to use Punjabi dress. So we were always in a sari from the age of 8 or 9. And in our generation, sari has become only the symbol of festival. So the video has gone viral. I'll be happy if the thought process behind it will reach people and they'll act on it and take care of themselves better. Thank you. कि बिना वेट ट्रेनिंग खुद को सुपर फिट नहीं किया जा सकता, और यही संदेश लोगों तक पहुंचाने के लिए उन्होंने साड़ी पहनकर वेट ट्रेनिंग की। बता दें, डॉक्टर शर्वरी को इंस्टाग्राम पर 4000 से अधिक लोग फॉलो करते हैं, जबकि हमें से अधिकांश महामारी के मद्देनजर काउच आलू बन गए हैं। शारीरिक गतिविधियों ने पीछे की सीट ले ली है और आलस्य ने ले लिया है। यदि आपको अपनी फिटनेस दिनचर्या में वापस आने के लिए प्रेरणा की आवश्यकता है, तो पुणे की डॉक्टर शर्वरी इनामदार निश्चित रूप से आपको अपने दैनिक कसरत शासन से प्रेरित करने वाली हैं। हाल ही में जिम में वेट ट्रेनिंग करने के बाद साड़ी पहनकर इनामदार इंटरनेट पर वायरल हो गई। इतना ही नहीं, वो पिछले 5 सालों से एक कठोर फिटनेस शेड्यूल का पालन कर रही हैं और पुशअप्स, पुलअप्स और वेट ट्रेनिंग में भी महारत हासिल कर चुकी हैं। वायरल हुए वीडियो में वो एक साड़ी पहने हुए दिखाई दे रही हैं और आसानी से पुशअप्स, लिफ्ट्स, भारी डंबल के साथ बाइसेप्स कर्ल और कई और रूटीन करती हैं। महाराष्ट्र कल्चर में बड़ी हुई डॉक्टर शर्वरी इनामदार के वर्कआउट करते वीडियो अब सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहे हैं। आहार संभवम वस्तू रोगाश्चाहार संभवाः. सगळ्या प्राणीमात्रांची उत्पत्ती आहारातून होते आणि सगळ्या रोगांचा जन्मही आहारातूनच होतो. आयुर्वेदाच्या या म्हणण्यानुसार आपण आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी या 4-6 महिन्यामध्ये कोमॉर्बिडिटी हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. ती असणाऱ्यांची इम्युनिटी खूप कमी असते आणि त्यामुळे जरा त्यांनी जपूनच राहायला पाहिजे, बाहेर पडायला नको, हे फार वेळा ऐकलं असेल. आपल्या खाण्याचा आणि या कोमॉर्बिडिटीचा डायरेक्ट कसा संबंध आहे आणि ते होऊ नये किंवा असल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या स्वतःला काय प्रयत्न करता येईल ते बघण्यासाठी आजचा हा व्हिडिओ इम्युनिटी बूस्ट चॅप्टर 2. आता गंमत बघा, माणसाचं शरीर तयार होण्यासाठी आणि त्याची झीज भरून काढण्यासाठी क्लास 1 प्रोटीन्स आणि गुड फॅट्स हे खूप आवश्यक असतात. हे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं. याच्या व्यतिरिक्त आपल्या आहाराचा खूप मोठा पार्ट असणार आहे आणि आपल्या रोजच्या जेवणात भरपूर प्रमाणात असणारे असे जे काही घटक आहेत त्यांना सगळ्यांना मिळून एक नाव दिलं गेलेलं आहे, कार्बोहायड्रेट्स. मग ते सिंपल असू देत किंवा कॉम्प्लेक्स असू देत. पचन झाल्यानंतर रक्तात जाताना त्या सगळ्यांचं फेट जे आहे ते एक समान असतं. रक्तात जाताना ते ग्लुकोज किंवा साखर म्हणून जातात. मग तुम्ही त्यांना ग्लुकोज म्हणा, फ्रुक्टोज म्हणा, सुक्रोज म्हणा, लॅक्टोज म्हणा, गॅलॅक्टोज म्हणा, काहीही म्हणा. म्हणजेच काय, यांचं पचन झाल्यानंतर रक्तामध्ये साखर जाणार हे ठरलेलं. मग ह्यांची उदाहरणं काय आहेत, तर रोज आपण खातो ती पोळी, भाकरी, भात, पोहे, उपीट, डोसा, चुरमुरे, ब्रेड, बिस्किट, बेकरी, सगळे पिष्टमय पदार्थ. या सगळ्यांची नावं आणि आकार आणि दिसणं हे सगळं वेगळं वेगळं असलं तरी ह्यांना साखरेचा किंवा कार्बोहायड्रेट्सचा ग्रुप असं म्हटलं जातं. आता ह्याच्याविषयी इतकं विस्तृत सांगण्याचं कारण की हे पचवण्याची क्षमता प्रत्येक माणसाची वेगळी असते आणि मुख्य म्हणजे प्रोटीन्स आणि फॅट्सपासून जसं आपल्या शरीराच्या सेल्स तयार होतात तसं शरीरामधला एकही ऑर्गन या साखरेपासून तयार होत नाही.
पण मजा काय आहे, ही पचवण्याची प्रत्येकाची क्षमता मात्र पूर्णपणे वेगळी वेगळी असते. ढोबळ मानाने माणसांचे 3 ग्रुप आपल्याला करता येतील. पहिला ग्रुप असतो कार्बोहायड्रेट टॉलरंट. म्हणजे काय, त्यांना ह्या गोष्टी पचवताना फारसा काही त्रास होत नाही. दुसरा आहे बॉर्डर लाईन. म्हणजे त्यांना काही त्रास जाणवतो, पण याचं खाण्यातलं प्रमाण कमी केलं किंवा मॅनिप्युलेट केलं की त्यांचे त्रास दूर होतात. तिसरा आणि महत्त्वाचा जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं कार्बोहायड्रेट इंटॉलरंट. म्हणजे काय बरं, यांनी हे पदार्थ पचवल्यानंतर रक्तात जी साखर जाणार आहे ती त्यांच्यासाठी इरिटंट म्हणून काम करते. मग आपल्याला हा कार्बोहायड्रेट इंटॉलरन्स आहे हे कसं बरं ओळखणार? याचं सगळ्यात सार्वत्रिक दिसणारं पहिलं लक्षण म्हणजे पोटाचा घेर वाढणं किंवा जाडी वाढणं. आता हल्ली तुम्ही ऐकलंय की भारत हा डायबिटीज आणि प्री डायबिटीजचं जवळजवळ कॅपिटल झालेला आहे. यात रक्तातली साखर वाढण्याने डायरेक्ट होणारा जो डिसीज आहे त्याची सुरुवात म्हणजे प्री डायबिटीज असते आणि डायबिटीज हा तर फुल ब्लोन साखरेचा डिसीज आहे. ब्लड शुगर सुरुवातीला लो होणं हे सुद्धा कॉमन सिम्पटम याच्यामध्ये दिसतं. दुसरं फॅटी लिव्हर होणं, किडनी खराब होणं, जखमा भरून न निघणं, ट्रायग्लिसराइड्स हाय असणं, पर्यायाने हार्ट डिसीज होणं, ब्लड प्रेशर वाढणं, स्ट्रोक येणं, काही जणांना हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं म्हणजे PCOD थायरॉइडचा प्रॉब्लेम होणं अशी लक्षणं दिसतात. मुख्य म्हणजे ही न पचणारी जी साखर आहे ती शरीरामध्ये इन्फ्लमेशन किंवा सूज निर्माण करते. मग ती सूज तुमच्या शरीराच्या किंवा कोणत्या अवयवाच्या भागामध्ये आली आहे त्यावरून तुम्हाला कोणती लक्षणं दिसणार हे ठरतं. जसं आपण श्वास घेतो तो रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याला सूज आली तर दमा, शिंका, ॲलर्जीसारखी लक्षणं दिसतात. तुमचे अन्नपचन संस्थेचा जो ट्रॅक आहे त्याला सूज आली तर इरिटेबल बाउल सिंड्रोम होतो. तुमचे सांधे सुजले तर ते दुखायला लागतात, तुमची हाडं कमकुवत होतात, कारण तुमच्या खाण्यामध्ये शरीर मजबूत करणारे घटक रेग्युलरली नसतात आणि वर न पचणारे घटक मात्र तुम्ही रेग्युलर खात असता. म्हणजे त्वचा काळवणं, खाज येणं ह्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये सुद्धा हल्ली कार्बोहायड्रेट इंटॉलरन्स दिसायला लागलाय. कसं ते बघा, लहान वयात होणारी ओबेसिटी याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय. मुलांचे दात किडतायत, हायपर ॲक्टिव्हिटी किंवा चंचलपणा, एका जागेवर न बसणं, फोकस न करू शकणं ही लक्षणं सगळी वाढलेली आहेत. या सगळ्या लक्षणांबरोबरच मुख्यतः ज्या डेफिशियन्सीज निर्माण होतात त्याचं फार मोठं कारण शरीरामध्ये पोषक आहार न जाणं आणि न पचणारी गोष्टच पुन्हा पुन्हा खाणं असं आहे. मग तुम्हाला जर कार्बोहायड्रेट इंटॉलरन्स आहे हे ओळखायचं असेल तर ह्या लक्षणांपैकी कोणती लक्षणं तुम्हाला स्वतःला आहेत किंवा आई, वडील, आजी, आजोबा, काका, मावशी या सख्ख्या नातेवाईकांपैकी कोणाला ह्याच्यातला भरपूर मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुमच्याकडे ती जेनेटिकली कॅरी झालेली असते. हे आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट इंटॉलरन्स असणाऱ्या लोकांनी तो आपल्याला आहे हे ओळखल्यानंतर मी फक्त पोळी भाकरी किंवा भाजी, वरण भात हे रोजचं जेवण जेवतो आणि भरपूर व्यायाम करतो किंवा नीट झोप घेतो याच्या पुढे जाऊन आपल्या आहारामध्ये जागरूकतेने बदल करणं खूप आवश्यक ठरतं. गंमत कुठे होते, ज्या वेळेला तुम्हाला आहार कसा असला पाहिजे हे सांगणारे लोक कार्बोहायड्रेट टॉलरंट या कॅटेगरीतले असतात. म्हणजे ते खाण्यामध्ये बरेचदा साखर गूळ खाऊन उत्मात करत असतात आणि त्यांना कोणतेही त्रास होत नसतात. त्यावेळेला तुम्हाला वाटल्याशिवाय राहत नाही, मी तर घरातलं खातो, जंक फूड खात नाही आणि मग मलाच का हे सगळे प्रॉब्लेम. हा जर तुम्हाला पडलेला जेन्युइन प्रश्न असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करणं अगदी भाग आहे. मग कोमॉर्बिडिटी म्हणजे काय असते हे तुम्ही सुरुवातीलाच ऐकलं. डायबिटीस झाला, हाय ब्लड प्रेशर आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि हे सगळं असताना सुद्धा मला जे पचत नाहीये ते मी खातोय याचं ज्ञान होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीची माहिती असणं आणि ती ॲक्च्युली अंमलात आणणं, मन आणि डोळे उघडे ठेवून त्याचं आचरण करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आयुर्वेद सांगतो की आचार रसायन हे सर्वश्रेष्ठ रसायन आहे. म्हणजे काय की एकदा प्राप्त झालेलं ज्ञान अवलंबण्यासाठी हवी ती मदत घेणं आणि त्याचा अंगीकार करणं ही लाईफस्टाईल चेंज करण्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर ज्ञानाचा उपयोग आचरणामध्ये करून आपल्यामध्ये जर एखाद्या गोष्टीला पचवण्याची क्षमता नसेल तर ते ओळखून ती ॲक्सेप्ट करून आपली लाईफस्टाईल आपल्या हातात घेऊया
आणि आहारापासून शरीराची चांगल्या मनाची उत्पत्ती होईल याची काळजी घेऊया. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, V न्यूज, पुणे, महाराष्ट्र.